आता उघडपणे इम्तियाज जलीलवर आरोप करता येत नसला तरी मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निदा खानला अटक झाली आहे त्यासोबत अजून 2 जणांना अटक व्हायला हवी। त्यात सगळ्यात पहिला हा इम्तियाज जलील असेल, दुसरा मतीन पटेल नावाचा जो MIMचा नगरसेवक आहे, जो या औरंगाबाद शहरामधल्या एका मुस्लिम वस्तीत राहतो। त्या वस्तीच्या टोकाला जिथं एक छोटंसं शेत आहे, आजूबाजूला फारशी वस्ती नाही आणि एकुलतं एक असं एक टोकावरचं जे काही घर आहे त्या घरामध्ये या निदा खानला त्यानं पनाह दिली होती। आणि ही अल्लाह की नेक बंदी आणि हे सगळे बाकीचे मदतगार, खुदाई खिदमतगार ज्याला म्हणतो आपण, हे सगळे मिळून ज्या पद्धतीनं लव जिहादचा हा जो काही अजेंडा आहे तो या महाराष्ट्रात राबवत होते, त्यासाठी त्यांच्यावर हेच आरोप ठेवत कायद्याच्या तरतुदीनुसार त्या दोघांनाही अटका व्हाव्यात, त्यांचीही चौकशी व्हावी। 3rd डिग्री वगैरे जे काही म्हणतात पोलिसी खाक्या वगैरे जो दाखवला जातो आणि त्यानंतर आरोपी असा पोपटासारखा बोलू लागतो आणि मग जेव्हा असा हा रट्टा पडला की मग पोपट बोलू लागले तर कदाचित अजून काहीतरी भयानक आणि अजून काहीतरी विस्फोटक असं त्यांच्या जबान्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे।